नमस्कार, आपला आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। निवडणुकीपूर्वी ठाकरे गटात कुणीच उरणार नाही। ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील तू मेमे काही केल्यास संपत नाहीये। अशातच निवडणुकीपूर्वी ठाकरे यांचा पक्ष रिकामा झाल्याचा पाहायला मिळेल असा गौप्यस्फोट शिंदे गटाच्या एका खासदाराने केला। प्रतापराव जाधव यांनी ठाकरे गटावर निशाणा साधत निवडणुकांपूर्वी ठाकरे गटात राहिलेले आमदार आणि खासदार शिंदे गटात येतील आणि ठाकरे यांचा पक्ष रिकामा होईल असा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे। तर शरद पवार यांच्या इशाऱ्यावर संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला आहे असा खळबळजनक आरोप प्रतापराव जाधव यांनी केला। इतकंच नाही तर त्यांनी ठाकरे गटाचा उल्लेख शिल्लक सेना असा करत ठाकरे गटाला डिवचला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ठाकरे गटाला गळती लागली। मोठ्या प्रमाणात नेते पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत आहेत। राजन साळवी, वैभव नाईक आणि आता उद्धव ठाकरे गटाचे तिसरे आमदार नितीन देशमुख एसीबीच्या रडारवर आले आहेत। त्यांना संपत्तीच्या चौकशीसाठी एसीबीने नोटीस पाठवली आहे। या नोटीसीमध्ये देशमुख यांना 17 जानेवारी रोजी अमरावती परिक्षेत्र कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। यापूर्वी एसीबी कडून राजापूरचे आमदार राजन साळवी आणि कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांना एसीबीची नोटीस पाठवली होती। एसीबीची नोटीस आलेले नितीन देशमुख ठाकरे गटातील तिसरे आमदार आहेत। एका पाठोपाठ एका आमदाराला तपास यंत्रणा नोटीस पाठवत असल्यानं ठाकरे गटात खळबळ माजली। या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा आपला आवाज।